हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अंड्याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सारण या पद्धतीने आज मी तुम्हाला अंड्याची भाजी दाखवणार आहे. तर इथे मी 5 अंडी घेतली तर आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर आपल्याला सुरीने अंड्याला कट द्यायचा आहे. तर इथे मी सुरीला अंड्याने कट देते. तर इथे मी कुकरमध्ये अंडी शिजवून घेतलेली आहेत. कुकरमध्ये शिजली अगदी 2 शिट्ट्या छान शिजतात अंडी. तर अंडी सोलून झाल्यानंतर कट दिल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. तर पॅनमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर ती सोललेली अंडी होती ती पॅनवर आपल्याला घालायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर इथे मी अंड्यांना स्पॉट पडेपर्यंत छान परतून घेते. तर पाहू शकता तुम्ही छान स्पॉट पडलेले आहेत अंड्यांना आणि छान अशी परतलेली आहे. तर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तर इथे मी 1 छोटा चमचा मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मी अंडी छान मसाल्यावर परतून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर इथे आपली अंडी मसाल्यावर व्यवस्थित परतून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईकसुद्धा करा. तर इथे मी पॅनमध्ये सगळी अंडी काढून घेतलेली आहे. तर आपल्याला त्याच पॅनमध्ये भाजी करायची आहे. त्यामुळे मी इथे तेल घातलेलं आहे भाजीसाठी. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तेल घातल्यानंतर काय आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. तर इथे मी घातले दालचिनी, चक्रफूल, लवंग, मिरे, तमालपत्र. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले वापरू शकता. गरम मसाले अख्खे नसेल आवडत तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी काही हरकत नाही. तर मसाले आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर इथं मी तेलावर व्यवस्थित मसाले परतून घेते. मसाले परतल्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. तर आपल्याला कांदा ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सफर होईपर्यंत अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की एक सबस्क्राईब करा. तर पाहू शकता कांदा छान ट्रान्सफर होईपर्यंत परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती. टोमॅटो छान लाल होते. तर पाहू शकता ग्रेव्हीसुद्धा छान आपली लाल दिसते. तर ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित कांद्यावर परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत इथे ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथे मी ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घेते. तर आपल्याला ग्रेव्हीवर झाकण ठेवायचं आहे. 5 ते 6 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि ग्रेव्ही छान एका साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे. तेल एका साईडला व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो प्युरी व्यवस्थित परतून झालेले आहे. तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी मसाले ॲड करते. तर आपल्याला मसाले घरगुतीच मसाले वापरायचे आहे. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मसाले घातल्यानंतर कांदा आपल्याला व्यवस्थित परत छान परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी घालते. जेवढी हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकता. इथे मी 1च वाटीचा पाण्याचा वापर केलेला आहे. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला उकळी घ्यायची आहे. चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. व्हिडिओ शूट करायचा राहिला मिठाचा मीठ घालताना. तर मीठ घालताना माझा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला होता. तर इथे पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर ग्रेव्ही छान उकळलेली आहे आणि छान तेलसुद्धा भाजीला सुटलेलं आहे. तर आपण जे अंडी परतून घेतली होती आपल्याला ती अंडी घालायची आहेत आणि छान परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अंडी घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी ॲड करू शकता. अंडी घातल्यानंतर आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. जेणेकरून अंड्यामध्ये सगळा मसाला गेला पाहिजे आणि मग अंडी खायलासुद्धा छान लागतात. तर पाहू शकता छान उकळी आलेली आहे. मस्त अशी तरीसुद्धा भाजीला आलेली आहे. हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सारेन तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर आणि सगळेजणच आवडीने खातील. छान उकळी आल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.